शिवसेनेसाठी आणि मुख्यमंत्र्यांसाठी सुद्धा म्हणावी लागेल। अक्षय, ताजे अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। आणि इकडे नाशिकमधली समीकरणं किंवा नाशिकमधल्या घडामोडी खूप वेगाने बदलतात। नाशिकमध्ये छगन भुजबळ विरुद्ध हेमंत गोडसे यांच्यामध्ये चौथ्यांदा लढतीची शक्यता आता व्यक्त होतेय। कारण हेमंत गोडसे अपक्ष म्हणून यावेळची निवडणूक लढवण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। हेमंत गोडसे आणि शिवसेनेचे पदाधिकारी आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणार आहेत आणि त्यानंतर नाशिकची जागा शिवसेनेला सुटली नाही तर हेमंत गोडसे अपक्ष लढण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत। छगन भुजबळांना उमेदवारी मिळाल्यानंतर गोडसे आपली भूमिका स्पष्ट करतील अशी माहिती एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे। मुकुल कुलकर्णी आपल्याला माहिती देणार आहेत। मुकुल, हेमंत गोडसे सध्या मुंबईत आहेत। पुन्हा एकदा छगन भुजबळांच्या उमेदवारीची खूप स्ट्रॉंग चर्चा सुरू झाली आहे। काय घडतंय? कोणाची दावेदारी प्रबळ मानली जाते नाशिकसाठी? सुरुवातीला हेमंत गोडसे यांचंच नाव चर्चेत होतं, मात्र अचानक छगन भुजबळ यांचं नाव पुढे आलं आणि त्यांनी स्वतः स्पष्ट केलं, दिल्लीमधनं माझं नाव हे रेटण्यात आलं, माझी मागणी पण नव्हती, आग्रही नव्हता। हा जो दबाव आता हेमंत गोडसे आणि शिवसैनिकांवर आहे, त्यातनं आता हेमंत गोडसे हे टोकाचा निर्णय घेत आहेत का, याबाबत चर्चा सुरू झालेली आहे। हेमंत गोडसे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत, त्यांच्याबरोबर शिवसेनेचे काही पदाधिकारी मंत्री देखील असतील आणि त्यामध्ये देखील समाधान झालं नाही तर येत्या 2 ते 4 दिवसांमध्ये ते आपली अपक्ष उमेदवारी लढण्याची जाहीर करण्याची दाट शक्यता आहे। ते आता वाट बघत आहेत की महायुतीचे घटक पक्ष नेमका काय निर्णय घेतात। छगन भुजबळ यांना जर उमेदवारी देण्यात आली तर हेमंत गोडसे हे अपक्ष निवडणूक लढवणार हे जवळपास निश्चित आहे। कारण त्यांनी अहवाल एक सादर करणार आहे। त्या अहवालामध्ये म्हटलंय 2009ची जी निवडणूक झालेली होती, समीर भुजबळ यांच्याकडनं हेमंत गोडसे यांचा 22,000 मतांनी पराभव झाला होता। मात्र त्यानंतर 2014 मध्ये छगन भुजबळांचा 1,87,000 मतांनी पराभव केला। 2014 मध्ये समीर भुजबळ यांचा देखील जवळपास 2,92,000च्या फरकाने पराभव केला। हा सर्व अहवाल ते आता मुख्यमंत्र्यांकडे पुन्हा एकदा सादर करणार आहेत आणि त्यामध्ये जर काही समाधानकारक तोडगा निघाला नाही तर हेमंत गोडसे हे नाशिकमधनं अपक्ष उमेदवार म्हणून समोर आल्यास वावगं वाटण्याची हरकत नाही। जर असं चित्र दिसलं म्हणजे कदाचित त्यांची बंडखोरी शमवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला जाईल, पण हेमंत गोडसेंनी जर अपक्ष उमेदवारीचा निर्णय घेतला तर नाशिकमधलं चित्र मग नेमकं कसं असेल? कारण महायुतीचेच 2 उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकतील। बरोबर आहे, महायुतीचे 2 उमेदवार समोर असतील। एक राजाभाऊ वाजे हे ठाकरे गटाचे